हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत असे काही टिप्स शेअर करणार आहे की जे तुम्ही घरी यूज करा आणि घरच्या घरी तुम्ही स्वतः फील करणार की कसं पार्लर लाईक ग्लो आलेला आहे तुमच्या चेहऱ्यावरती. चेहऱ्याची काळजी आपण सतत घेतच असतो, पण त्यात काहीतरी आपण स्क्रब लावत असतो किंवा एखादं क्रीम अप्लाय केलं, तर त्यापेक्षा तुम्ही 3 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी तसं आपल्याला काही जण असतात की दर महिन्याला करत असतात, पण दर महिन्याला करणंही हा काही योग्य नाही आहे. तर तुम्ही जर फेशियल करायचं असेल तर तुम्ही 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी करू शकता. तर आता मला घरच्या घरी फ्रीमध्ये माझ्या बहिणीकडून मला फेशियल करून घ्यायचं होतं, फुकटमध्ये, म्हणजे एकही रुपये न देता. तर आपण काय करत असतो आजकाल, जे म्हणजे म्हणतात ना 21वी म्हणजे 21st सेंचुरी, जे 21वी शताब्दी 21st सेंचुरीमध्ये लोक प्रत्येकजण फेशियल करायला पार्लरला जायचं म्हणजे त्यांना परवडत नाही, किंवा त्यांच्याकडे वेळ नसतं, खूप बिझी शेड्यूल आहे, जॉबला जायचं आहे, खूप पार्लरमध्ये जायचं, मग तिकडे लाईनमध्ये बसायचं, वेळ नाही आपल्याकडे किंवा पैसा नाही आहे. तर त्या बाबतीत आपण काय करू शकतो की पार्लरसाठी म्हणजे जे फेशियलचं किट आहे ते आपण घरी आणू शकता आणि घरच्या घरी आपण फेशियल करू शकता. तर आता हे पॉसिबल नाही की तुम्ही जर स्वतः जर करत असाल तर तेवढं कम्फर्टेबल नाही राहणार आहे आणि तेवढं ग्लो पण येणार नाही, हे 100% आहे, गॅरंटेड आहे. का? कारण की आपण जेव्हा आपण स्वतः फेशियल करत असतो आपलं स्वतः, तेव्हा आपली बॉडी रिलॅक्स नसते, त्यामुळे तेवढं हवं तितकं आपल्याला ग्लो मिळत नाही. त्यामुळे सर्वात बेस्ट ऑप्शन की तुम्हाला हवं तर तुम्ही फेशियल किट घेऊन या आणि त्यानंतर घरच्या घरी जे आहे ते तुम्ही फेशियल करायचं आहे. आता ते कसं की तुम्ही एकाला करा आणि म्हणजे कोणीतरी तुमच्या घरी आई बहीण काही कोणी असेल, कोणी नसेल तर तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या वाईफला सांगा, तुमच्या मुलांना सांगा, असं एकमेकाचं जे आहे ते फेशियल आपल्याला करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मोमेंट्स मी जे सांगत आहे, जे मेन पॉईंट्स असतात, ते जे सर्क्युलेशन मोमेंट्स असतात किंवा जे की पॉईंट्स असतात, ते पॉईंट्सला आपल्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून ग्लो येत असतो. आता हे जे बॅकचं आहे, आता मी ॲक्च्युली गाऊन यूज केलेलं आहे यामध्ये, तर नेक जे आहे तर ओपन असेल तर बॅक जे नेक आहे आपलं, जे लेडीज ब्लाऊज वगैरे वेअर करतात, तर त्यांच्यासाठी हा खूप छान असतं, कारण जी मानेची टॅनिंग असते, मान जे आहे आपलं काळं झालेलं असतो, तर ती मानेची जी टॅनिंग आहे ती निघून जाते. आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये कसं माझी बहीण जे आहे ते पॉईंट्स जे आहे त्यांना प्रेस आउट करत आहे. तिची मूवमेंट बघा तुम्ही, त्या पद्धतीनं जेव्हा पॉईंट्स दाबले जातात तेव्हा ब्लड सर्क्युलेशन जास्त प्रमाणामध्ये होत असतो आणि ग्लो येतं आपल्या चेहऱ्यावरती. त्यामुळे जे पॉईंट्स आहे, आता पार्लरमध्ये जेव्हा आपण जातो आपलं कसं मसाज होत असतो, त्याप्रमाणे आपल्याला स्वतःचा मसाज करायचा आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघा किंवा ना बघा पूर्ण, पण जेव्हा तुम्ही स्वतः पार्लरमध्ये जाऊन करून घेता मसाज किंवा फेशियल, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ते जे मोमेंट्स आहे ते कुठे प्रेस करत आहे, कोणत्या पॉईंट्सला प्रेस करत आहे, ते आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि ते घरी येऊन तुम्ही ट्राय करू शकता. यानंतर आता म्हणजे चेहरा स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे मी, त्यानंतर स्क्रब वगैरे लावून छानपैकी मसाज केलेला आहे माझ्या बहिणीनं. आणि त्यानंतर जे स्टीम असतं, आता स्टीम घेणं हा गरजेचं असतं, कारण की स्टीम घेतल्याने आपले जे चेहऱ्याचे पोर्स असतात ते ओपन होत असतात आणि पोर्स ओपन झाले की जे काही घाण मध्ये गेलेली आहे ते ओपन झाल्याने काय होतं की ते जे घाण आहे ते बाहेर निघत असतं. मग स्टीम घ्यायचं एक 10-1 मिनटं, जोपर्यंत तुमचा जे पूर्ण चेहरा आहे त्यावरती घाम यायला पाहिजे, म्हणजे पाणी सुटायला पाहिजे. मग तो स्टीम जर घेतलं तुम्ही, म्हणजे तुमचं पोर्स जे आहे ते ओपन झालेले आहेत आणि ओपन झालेल्या पोर्सला परत साफ करायचं, म्हणजे त्याच्यामधलं जे काही डर्ट आहे ते निघून जाईल. आणि त्यानंतर परत तुम्हाला स्क्रब करायचं आहे, म्हणजे आधी स्क्रब करायचं, म्हणजे थोडंफार स्क्रब करून मसाज करायचं, त्यानंतर स्टीम घ्यायचं. स्टीम घेतल्यानंतर परत एकदा तुम्हाला काय आहे, जे मसाज वगैरे क्रीम आहे, आता फेशियल किटमध्ये तुम्हाला आजकाल सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यावरती नंबर्स दिलेले असतात की फर्स्ट कोणतं आपल्याला पॉकेट यूज करायचं आहे. तर जे काही त्याच्यामध्ये पॉकेट्स असतात की फर्स्ट, सेकंड, थर्ड हे असं दिलेलं असतं. मग स्क्रब केल्यानंतर तुम्ही स्टीम घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही परत मसाज आहे, यामध्ये किट्स असतात, जसे की पहिलं क्लिन्झिंग असतं, त्यानंतर स्क्रबिंग असतो, क्लिन्झिंग, चेहरा आपल्याला क्लिन्झ करून घ्यायचं, स्क्रबिंग करून घ्यायचं, परत स्टीम घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा
फेस मसाज असतं ते असतं आणि त्यानंतर फेस पॅक आपलं असतं. या प्रकारे तुम्ही काय आहे जे पॉकेट्स दिलेलं आहे ते यूज करू शकता. आता तुमच्याकडे जर काहीच नाही आहे तरी पण मी तुमच्यासाठी घरगुती नंतर मी त्याची तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे. पण आता मी स्टीम केलेलं आहे. स्टीम केल्यानंतर परत माझी बहीण जी आहे ते काय करत आहे आता मसाज करत आहे. त्यानंतर काय होतं मसाज केल्याने अजून थोडंसं स्क्रबिंग केल्याने जे पॉईंट्स असतात ते प्रेस केले जातात. त्याच्यामधलं जे डर्ट आहे ते निघून जातो. चेहऱ्यावरती ग्लो येतो. आपलं जे काही स्किन आहे ते टवटवीत असतं आणि आपलं जे वय वाढत असतं त्यामध्येही आपली स्किन टाईट असते. महत्त्वाचं असतं कारण की जेव्हा आपलं वय वाढत असतं तसं आपली स्किन जी आहे ती लूज होत असते आणि स्किन लूज झाली की म्हणजे मग ते वय आपल्या चेहऱ्यावरती दिसून येत असतं. तर तुम्ही घरच्या घरी पण घरगुती उपायाने हेच फेशियलचे जे स्टेप्स आहे ते फॉलो करा. जसं की तुम्ही बेसन लावत असतात तर हे फेशियल स्टेप्स तुम्ही फॉलो करा, काही हरकत नाही आहे. तुम्ही कॉफी पावडर ते घरगुतीमध्ये खूप्स आहेत जे तुम्ही अप्लाय करू शकता आणि हेच स्टेप्स जे आहे ते फॉलो करू शकता. आता यामध्ये बघा चेहऱ्यावरती नाकापाशी आपले जे होटाकडे आहे तिकडे काळेपणा पडत असतो. आपले जे नाक आहे नाकाच्या कोपऱ्यामध्ये बघा तिकडे काळेपणा, तिकडे ब्लॅक हेड्स वगैरे येत असतात. आपल्या बघा आता कपाळ आहे, कपाळाच्या जे डोळ्याच्या बाजूला जे कपाळ आहे आपलं दुखत असतो तिकडे पॉईंट्स असतात ॲक्च्युली. आता हे बघा हे मसाजमध्ये ते पॉईंट्स दाबले जात आहेत ॲक्च्युली. आणि आपल्या डोळ्याखाली जे वर्तुळ आहे त्या सर्क्युलर मोशनमध्ये आपण मसाज करत आहे. म्हणजे हे सगळे जे मसाज आहेत आणि जेव्हा आपण मसाज करत असतो तेव्हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आता हे जे बघा गालचं मसाज आहे म्हणजे गालावरचं जे स्किन आहे ते खाली जाता कामा नये, खाली लोंकत असते एखाद्याची स्किन म्हणून ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करत असतात जेणेकरून जे स्किन आहे ते वर यायला पाहिजे म्हणजे टाईट व्हायला पाहिजे असं म्हणून असं मसाज करत असतो. आता हे डोळ्याचं सर्क्युलर मोशन जे आपल्या डोळ्याखाली जे काही काळेपणा येत असतं डोळ्याखाली, नाकावरती ब्लॅक हेड्स असतात. आता इकडे बघा कोणाला होटाखाली जे आपले हनुवटी आहे तिकडे पण ब्लॅक हेड्स असतात किंवा सुरकुत्या पडलेले असतात तिकडे पण आणि नाकावरती पण. मग ते सगळे मसाज पॉईंट्स आहे तिकडे सगळ्या ठिकाणी आपल्याला मसाज करायचा आहे. आता हे जे मानेचा भाग आहे मानेचा भाग हे नाही तर काही जण काय करतात की जे काही लावायचं आहे चेहऱ्याला लावायचा, मानेचा भाग विसरून जातात. मग चेहऱ्याची स्किन चांगली वाटते आणि जे मान आहे तो त्याचा जो स्किन आहे तो लूज दिसतो असं वयस्कर व्यक्तीसारखं. म्हणून मानेपासून आपल्याला अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायचा आहे जेणेकरून आपली स्किन टाईट होत असते आणि पॉईंट्स दाबले जातात. हे बघा आता हे जे आपले कपाळाच्या बाजूला डोळ्याच्या बाजूला जे आपलं पॉईंट्स आहेत ते दाबले गेलेले आहेत. खूप छानपैकी स्टेप्स म्हणजे फॉलो केलेले आहे आणि मला लिटरली एवढं छान वाटलं ना, खूप रिलॅक्स असं वाटत होतं. हे मसाज कंटिन्यू 24 तास चाललं पाहिजे. खूप छान, खूप रिलॅक्स वाटतं बॉडी. तसं मी घरच्या घरी खूप अप्लाय काही करत असते, घरगुती उपाय करत असते मी. पण असं कोणी जर मसाज केलं तर खूप छान रिलॅक्स वाटतं बॉडी आणि ग्लो पण त्याचा रिझल्ट जे आहे ते पण खूप छान येत असतं. तर हे जे टिप्स मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जे मोशन्स आहे ते तुम्ही बघा. जर नाही ऐकू वाटलं माझा आवाज तर तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे कळालं नसेल तुम्हाला तर ते व्हिडिओमध्ये बघून तुम्ही त्याच प्रकारे तुम्ही अप्लाय करा, मसाज करा, नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. आणि ॲक्च्युली इकडे माझ्याकडे टोटल फेस किट नव्हतं आमच्याकडे. फक्त माझ्याकडे एक जे क्लिन्झर आहे, स्क्रब जे एक ब्रँडेड कंपनीचं मी स्क्रब यूज केलेलं आहे. तर ते स्क्रब माझ्याकडे होता आणि 1-2 प्रोडक्ट होते. तर आता माझ्याकडे जे फेस पॅक आहे ते नाही आहे. तर मी फायनली काय केलं की आपण सगळे स्टेप्स फॉलो केलेलं आहे. मग ताईने सांगितले की फेस पॅक पण लावून घ्या. आता फेस पॅक तर नाही आहे माझ्याकडे. तर मी काय केले की थोडीशी जी आपली साय असते दुधावरची ते साय घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकून आपल्या चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याला 15-20 मिनिटानंतर धुवून घ्यायचं आहे. मला नक्की सांगा कसं रिझल्ट मिळालं. लाईक, शेअर, सबस्क्राईब.